पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा डिवचण्यात आलेला आहे। ठाकरे गटाकडून शिंदेंचे व्यंगचित्र असलेले बॅनर लावण्यात आले आहेत। अलका चौकात हे बॅनर लावण्यात आलेत। शिंदेंचे व्यंगचित्र असलेले बॅनर अलका चौकामध्ये लावण्यात आलेत। एकनाथ शिंदे यांची दाढी ओढत आहे असं या ठिकाणी दाखवण्यात आलंय। ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सवाल विचारण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता केली आणि यानंतर दोन्ही शिवसेनेमधला जो वाद आहे तो अद्यापही सुरू असलेला पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ही बॅनरबाजी आहे ती केलेली आहे। एकनाथ शिंदे यांचा फोटो आपल्याला व्यंगात्मक दिसतोय आणि त्याच्या खाली कुणाल कामरा हा त्यांची दाढी ओढतानाचा जो फोटो आहे ते व्यंगचित्र आहे ते सुद्धा या ठिकाणी साकारलेलं आहे आणि हा बॅनर पुण्यातील अलका चौक या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का असा सुद्धा सवाल या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेने उपस्थित केलेला आहे। हा बॅनर सध्या या अलका चौकामध्ये लावण्यात आलेला आहे जो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते आणि कुठेतरी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला जो वाद आहे तो पुन्हा या बॅनरच्या माध्यमातून चिघळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।